ओम नमः शिवाय. आज आपण आहोत पवित्र अशा उज्जैन नगरीमध्ये, ज्या ठिकाणी महादेवाचं महाकाल मंदिर आहे. आपल्याला पाठीमाग दिसतं या ठिकाणी महाकाल मंदिर, पवित्र असं उज्जैन मंदिर या ठिकाणी महाकालचं आहे. तर मित्रांनो, मी मारुती काळजाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पाहूया महाकाल मंदिर आणि त्याविषयीची काही माहिती. पाठीमाग आपल्याला दिसतं हा महाकाल नगरीचा परिसर. मी या ठिकाणी येण्याकरता इंदूरवरून उज्जैन या रस्त्याने निघालो असताना रस्त्यामध्ये असं महामृत्युंजय द्वार आपल्याला आपलं स्वागत करतं आणि आपण इंदोरच्या या महाकाल नगरीमध्ये प्रवेश करतो. या ठिकाणी आल्यानंतर माझ्यासोबत आमचे 80 वर्षापेक्षा जास्त असलेले वयाचे आमचे अण्णा, त्यांच्या कपाळावरती असं महाकाल लावल्यानंतर आम्ही पुढे सरकलो. तर मित्रांनो, आपण आहोत महाकाल नगरीमध्ये. महाकालाचा भक्त असेल तर काळसुद्धा त्याचं काही करू शकत नाही, अशा महाकाल नगरीमध्ये आपण आहोत. आणि ब्रह्मांडाचा केंद्रबिंदू असलेलं हे उज्जैन. तर मित्रांनो, अशा पवित्र या उज्जैन नगरीमध्ये, या महाकाल धाममध्ये कॉरिडॉर बांधण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी 108 शंकरांच्या वेगवेगळ्या स्तंभांवरती शिव अवतारांच्या कलाकृती या ठिकाणी निर्माण केलेल्या, कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत समोर. 50 एकर परिसरात हे अद्भुत असं कॉरिडॉर निर्माण केलं गेलेलं आहे आणि ते आपल्याला समोर दिसतं आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला फोटो काढायचा मुहावरत नाही. 50 एकराच्या कॉरिडॉरमध्ये नंदीद्वार, पिनाकद्वार आणि 70-75 शिवलीला असलेली शिल्पसुद्धा आपल्याला भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपल्याला समोर दिसत आहेत. याच परिसरात रात्री पाण्याचे कारंजे आणि शंकराच्या आवाजाने हा परिसर प्रचंड आकर्षणाचा विषय ठरत असतो. त्यामुळे इथं आल्यानं फिरत असताना आपण कैलासाच्या दरबारातच वावरत आहोत असा भास आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. जगाच्या पाठीवर कुठल्याच देशाने आपल्या मातृभूमीचं मंदिर बांधलेलं आपल्याला पाहायला मिळणार नाही, परंतु भारतामध्येच भारत माता मंदिर हे आपल्या मातृभूमीचं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसतं. आणि ह्या मंदिराचं शिखर सर्व मंदिराच्या शिखरांपेक्षा उंच आहे, कारण धर्मापेक्षा देशाला अधिक महत्त्व आपण देतो असं याचं हे प्रतीक आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्याचबरोबर या मंदिराविषयी सांगण्यात येणारी आख्यायिका किंवा कहाणी अशी आहे की या ठिकाणी एक महाभयंकर राक्षस, ज्याचं दुष्यंत असं नाव होतं, तो खूप त्रास द्यायचा, जनतेला त्रास द्यायचा, कुठल्याही देवांची तो पूजा करू देत नसायचा. तेव्हा या ठिकाणच्या एका ब्राह्मणास भगवान शिवशंकर हे अत्यंत मोठ्या तपस्येनंतर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या राक्षसाचा वध केला. तेव्हा तपस्वींनी शंकरांना विनंती केली की तुम्ही या ठिकाणी थांबा. तेव्हा भगवान शिवशंकर या ठिकाणी थांबले आणि हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं महाकाल ज्योतिर्लिंग या ठिकाणी निर्माण झालं. पूर्वीच्या काळी या ठिकाणी स्मशानातून भस्म आणून भस्मारती केली जात असायची. आता मात्र काही पवित्र वृक्षांच्या लाकडांपासून भस्म तयार करून त्यापासून ती आरती केली जाते आणि ही आरती जगामध्ये प्रसिद्ध आहे. हे माझ्या मागं जे दिसतं हे आहे मंदिर. तर या मंदिराला 5 असे मजले आहेत आणि हे मध्य प्रदेशात असणारं महाकालेश्वर मंदिर, या मंदिरापासून शिप्रा नावाची नदी वाहते आणि या मंदिराला 5 मजले आहेत. खालचा मजला हा तळघरात आहे. तर पहिल्या मजल्यावरती खाली महाकालेश्वर, दुसऱ्या मजल्यावरती ओंकारेश्वर, तिसऱ्या मजल्यावरती नागचंद्रेश्वर आणि उरलेल्या वरच्या मजल्यांवर वेगवेगळ्या देवतांची मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. असं हे अद्भुत मंदिर. या मंदिराच्या सभोवताली परत आणखी अनेक अशी मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर या ठिकाणची अशी आख्यायिका आहे की उच्चपदस्थ मोठ्या राजकीय पदावर काम करणाऱ्या व्यक्तीनं या ठिकाणी म्हणजे उज्जैनमध्ये जर मुक्काम केला तर त्याच्यावरती त्या पदावरती नक्कीच गदा येते, असंही या ठिकाणी काही लोक सांगत होते. या महाकाल मंदिराच्या विशाल अशा भव्यदिव्य आवारामध्ये असंख्य अशी मंदिरं आपल्याला दिसून येतात. श्री गणेश, पार्वती, कार्तिकेय, नंदी, काळभैरव, चंद्रेश्वर, अन्नपूर्णा व अनेक लहान मोठी मंदिरं, अनेक देवदेवतांची लहान मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि अशी पूजा अर्चा या ठिकाणी चाललेली आपल्याला दिसून येत असते. अशी असंख्य मंदिरं आणि त्यांचे कळस या ठिकाणी आपल्याला पाहत असताना
या मंदिराच्या प्रत्येक दगडातून हर हर महादेवचा नाद आपल्याला ऐकायला येतो. त्यामुळं इथं आल्यानं मोठं पुण्य प्राप्त होतं. त्यासोबतच प्रचंड अशी ऊर्जा आपल्याला यातून मिळत असते, अशी या ठिकाणच्या श्रद्धाळूंची भावना आहे. महाकाल मंदिरातील शिवलिंग ही पृथ्वीवरील 5 स्वयंभू शिवलिंग ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. काळ वेळेवर नियंत्रण ठेवणारा हा अवतार म्हणून काळाचा काळ महाकाळ असंही म्हटलं जातं. या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शनाला जाताना आपली पादत्राणं मोबाईल मंदिरात नेण्यास मनाई आहे. हे केवळ एक देवस्थान नाही, तर काळाला वश करणाऱ्या त्या शिवशक्तीचं प्रतीक आहे. राजा विक्रमादित्य, राजा चंद्रसेन यांच्या बाबतीत पण काही आख्यायिका आहेत. असं हे पवित्र आणि भक्तांची अपार श्रद्धा असलेलं हे ठिकाण, आणि यापासूनच हाकेच्या अंतरावर हरसिद्धी मातेचं मंदिरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. पुढच्या व्हिडिओत आपण तेही पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कळवा. जय महाकालेश्वर.